लालबागमधील सुप्रसिद्ध असलेलं गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा या मंडळाचं आज गणेश मूर्तीच्या पाद्यपूजन सोहळा पार पडला। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते आज या गणेश मूर्तीच्या पाद्यपूजन सोहळ्याला उपस्थित झाले आहेत। त्यासोबत मोठ्या प्रमाणात जल्लोष सुद्धा या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। त्यासोबत आपण जर पाहिलं तर या मंडपाला फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे। आपण या संदर्भात अधिकच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आहेत। सर, एकूणच काय सांगणार, आज आपल्या गणेश मूर्तीचा पाद्यपूजन सोहळा पार पडलाय, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा यावेळी 98 वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या गणेशोत्सव सोहळ्याची प्रारंभ स्वरूप आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सुरुवात करत आहोत आणि भव्य स्वरूपात असं आपण त्याचं प्रारूप दाखवत आहे। नक्कीच, एकूण आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून मुंबईचा राजा हा लालबागमधला सुप्रसिद्ध आहे। या वर्षी त्याचं रूप कसं असणार आहे, लोकांना खूप आतुरता आहे। ह्या वर्षीचं रूप हे उंच मूर्तीमध्ये असणार, 22 फुटी अशी गंधराची मूर्ती असणार आणि त्याबद्दल आकाश निर्मल आपले मूर्तिकार म्हणून आपण नवीन मूर्तिकार म्हणून नेमलेले आहेत। नक्कीच, आपण मूर्तिकारांशी सुद्धा बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगणार, आपण या मूर्तीला घडवलं आहे गेल्या अनेक वर्षापासून, बरोबर आज या मूर्तीची वैशिष्ट्य कशी असणार आहे, काय सांगणार? यावर्षी मूर्ती अतिशय सुंदर, सुबक आणि देखणी असणार आहे आणि जास्त करून लोकांसोबत कसं कनेक्ट करता येईल त्यावर जास्त आधारित असणार आहे। नक्कीच, आज पाद्यपूजन सोहळा पार पडला, त्याचं रूप कसं असणार गणपतीच्या मूर्तीचं? कारण की अनेक लोकांना आतुरता सुद्धा आहे, कारण की मुंबईचा राजा हा दरवर्षी नवीन रूपाने समोर येत असतो लोकांच्या। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन रूपात येणार आहे आणि त्यांना निदर्शनात काहीच दिवस बाकी आहेत, लगेच सगळ्यांना बघायला भेटणार ते। तर तुम्ही बनवणार आहेत, थोडक्यात काय सांगणार, मी कशा पद्धतीचा काय कसं हे तुमची पुढची दिशा कशी असणार आहे मूर्ती? पुढची दिशा सरळ आपला टाईमलाईनला धरून आणि तेवढंच, जास्त काय सांगू शकत नाही विषयावर, कारण सगळं आताच सांगितल्यावर तुम्ही बघणार काय? नक्कीच, खूप नक्कीच आपण जर पाहिलं तर आज गणेश गल्लीचा पाद्यपूजन सोहळा पार पडला आहे। पुढच्या महिन्यातच आपण पाहिलं तर गणेश उत्सव साजरा होणार आहे, त्यामुळे आता येत्या काळात मुंबईच्या राजाची मूर्ती कशी असणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।